एक ऐकून घेणं महिलांच्या नाराज होण्याची पहिली आणि सर्वात मोठी सवय. महिलांच्या नाराज होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण बोलत असताना समोरचा माणूस खरंच ऐकत नाही ही भावना. महिलांना फक्त उत्तर हवं असतं असं नाही, तर त्यांना समजून घेणारं, लक्ष देणारं ऐकणं अपेक्षित असतं. त्या जेव्हा काही सांगतात, तेव्हा त्यामागे भावना, अनुभव आणि मनात साठलेलं बरंच काही असतं. पण समोरचा व्यक्ती मध्येच मोबाईल पाहू लागला, टीव्हीकडे लक्ष दिलं किंवा हं हं म्हणत वरवर ऐकलं, तर महिलांना असं वाटतं की माझ्या भावना महत्त्वाच्या नाहीत. हे ऐकून घेणं हळूहळू नाराजीत बदलतं आणि ती नाराजी पुढे तक्रारी, रडणं किंवा शांत राहणं अशा स्वरूपात बाहेर येते. अनेक पुरुषांना वाटतं की महिलांनी समस्या सांगितली की लगेच उपाय सांगावा. पण बहुतांश वेळा महिलांना उपाय नको असतो, तर मन मोकळं करण्यासाठी ऐकणारा माणूस हवा असतो. आज ऑफिसमध्ये हे झालं, मला हे वाईट वाटलं असं सांगताना त्या फक्त समजून घेण्याची अपेक्षा ठेवतात. पण जर समोरून हे सोड, यात काय एवढं, उद्या बघू कशी उत्तरं मिळाली, तर त्यांना वाटतं की माझ्या भावना फालतू आहेत. यामुळे त्या आतून दुखावल्या जातात आणि बाहेरून नाराज दिसतात. ऐकून घेणं म्हणजे फक्त शब्दांत ऐकणं नाही, तर देहबोलीतूनही दुर्लक्ष करणं होय. डोळ्यात पाहणं, मध्येच बोलणं, विषय बदलणं या सगळ्या गोष्टी महिलांच्या मनात असुरक्षितता निर्माण करतात. मी बोललेली गोष्ट लक्षातच नाही असं जेव्हा पुन्हा पुन्हा घडतं, तेव्हा महिलांना वाटतं की या नात्यात माझं अस्तित्वच दुर्लक्षित होत आहे. हीच भावना हळूहळू राग, मौन किंवा भावनिक अंतर निर्माण करते. थोडक्यात सांगायचं तर, महिलांची ही नाराजी सवय नसून त्यांच्या भावनिक गरजांची प्रतिक्रिया आहे. जर समोरच्याने थोडा वेळ काढून शांतपणे, मन लावून, मोबाईल बाजूला ठेवून ऐकलं, तर अर्ध्याहून जास्त समस्या तिथेच संपतात. कारण महिलांसाठी ऐकून घेणं म्हणजे प्रेम, आदर आणि सुरक्षिततेची भावना असते. दोन भावनांना कमी लेखणं महिलांच्या नाराज होण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण महिलांच्या नाराज होण्यामागचं दुसरं मोठं कारण म्हणजे त्यांच्या भावनांना कमी लेखलं जाणं. महिलांना जेव्हा काही वाईट वाटतं, दुःख होतं, राग येतो किंवा अस्वस्थ वाटतं, तेव्हा त्या ते व्यक्त करतात. पण समोरून जर इतकं काय झालं, तू उगाचच मोठा विषय करतेस, यात एवढं भावनिक होण्याची गरज नाही अशी वाक्य ऐकायला मिळाली, तर त्यांना प्रचंड दुःख होतं. कारण त्या क्षणी त्यांच्या वेदनेला नाकारलं जातं. महिलांसाठी भावना ही कमजोरी नसून त्यांची नैसर्गिक अभिव्यक्ती असते, पण जेव्हा त्या भावना फालतू ठरवल्या जातात, तेव्हा नाराजी निर्माण होते. अनेक वेळा पुरुषांना वाटतं की भावना कमी लेखून महिलेला मजबूत करता येईल. पण प्रत्यक्षात याचा उलट परिणाम होतो. तू जास्त विचार करतेस किंवा तू नेहमीच रडतेस असं म्हणणं म्हणजे तिच्या स्वभावावरच प्रश्नचिन्ह लावणं असतं. यामुळे महिलांना असं वाटतं की माझं मन, माझा त्रास, माझ्या भावना यांना काहीच किंमत नाही. हळूहळू त्या आपलं बोलणं कमी करतात, आतल्या आत सगळं साठवतात आणि मग एकाच वेळी मोठ्या नाराजीत ते बाहेर येतं. भावनांना कमी लेखणं हे केवळ शब्दांमधूनच होतं असं नाही, तर वागण्यातूनही होतं. एखादी महिला काही सांगत असताना हसणं, दुर्लक्ष करणं किंवा विषय बदलणं हे सगळं तिच्या भावनांचा अपमान केल्यासारखं वाटतं. तिला वाटतं की मी इतक्या विश्वासाने बोलते, पण समोरचा मला गंभीरपणे घेतच नाही. अशा वेळी महिलांच्या मनात असुरक्षितता वाढते आणि नात्यात भावनिक अंतर निर्माण होतं. महिलांना त्यांच्या भावनांसाठी सहानुभूती हवी असते, उपाय नाहीत. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझी भावना समजू शकतो एवढं जरी म्हटलं तरी त्यांची नाराजी कमी होऊ शकते.
पण जेव्हा भावना सतत कमी लेखल्या जातात तेव्हा महिलांना राग येणं, शांत बसणं किंवा दूर जाणं हेच पर्याय उरतात. थोडक्यात सांगायचं तर महिलांची ही नाराजी सव्य नसून भावनिक दुर्लक्षाची प्रतिक्रिया आहे. भावना मान्य करणं, त्यांना महत्त्व देणं आणि समजून घेणं हे केलं तर नात्यातील बरेच गैरसमज आणि नाराज्या आपोआप कमी होतात. 3. वेळ देणं. महिलांच्या नाराज होण्यामागचं तिसरं महत्त्वाचं कारण महिलांच्या नाराज होण्यामागचं तिसरं मोठं कारण म्हणजे वेळ देणं. इथे वेळ म्हणजे फक्त एकत्र बसणं किंवा रोज भेटणं नाही, तर मनापासून दिलेला लक्षपूर्ण वेळ. महिलांसाठी वेळ म्हणजे प्रेमाचं आणि महत्त्वाचं मोजमाप असतं. जेव्हा समोरची व्यक्ती कायम कामात, मोबाईलमध्ये, मित्रांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतलेली असते, तेव्हा महिलांना असं वाटतं की माझ्यासाठी वेळच नाही. ही भावना हळूहळू नाराजीत बदलते. अनेक वेळा पुरुष म्हणतात, मी तर तुझ्यासाठी सगळं करतोय, मी मेहनत करतोय, त्यामुळे वेळ नाही. पण महिलांना फक्त कारण नको असतं, तर थोडासा तरी जाणीवपूर्वक दिलेला वेळ हवा असतो. 5 मिनिट शांतपणे बोलणं, दिवस कसा गेला हे विचारणं, किंवा एकत्र बसून चहा पिणं, त्या छोट्या गोष्टी महिलांच्या मनाला खूप महत्त्वाच्या वाटतात. पण जेव्हा या गोष्टी सतत दुर्लक्षित होतात, तेव्हा त्यांना वाटतं की या नात्यात मी शेवटच्या क्रमांकावर आहे. वेळ देणं हे हळूहळू भावनिक उपेक्षेत बदलतं. महिलांना वाटतं की माझ्या भावना, माझ्या गोष्टी, माझं अस्तित्व या नात्यात गमावलं जात आहे. सुरुवातीला त्या समजून घेतात, तडजोड करतात, शांत राहतात. पण जेव्हा वेळ देणं सवय बनतं, तेव्हा त्या आतून दुखावल्या जातात. ही वेदना कधी रागाच्या रूपात, कधी अश्रूंमध्ये, तर कधी पूर्ण शांततेच्या रूपात बाहेर येते. वेळ देणं म्हणजे फक्त शारीरिक अनुपस्थिती नाही, तर मानसिक अनुपस्थितीही आहे. एकत्र असताना देखील लक्ष दुसरीकडे असणं, मोबाईलमध्ये गुंतलेलं असणं, किंवा नंतर बोलू असं सतत म्हणणं, त्या सगळ्यामुळे महिलांना एकटेपणाची भावना येते. त्या असं विचार करू लागतात की मी इतकी अप्रधान का झाले. या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाराजी वाढते. थोडक्यात सांगायचं तर महिलांची ही नाराजी सवय नसून वेळेच्या कमतरतेतून निर्माण झालेली भावनिक असुरक्षितता आहे. थोडा वेळ मनापासून दिला, लक्षपूर्वक ऐकलं आणि उपस्थिती दाखवली, तर महिलांची नाराजी कमी होते आणि नात्यात आपुलकी आणि विश्वास वाढतो. 4. तुलना करणं. महिलांच्या नाराज होण्यामागचं चौथं मोठं कारण महिलांच्या नाराज होण्यामागचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे तुलना करणं. तुलना ही वरवर साधी वाटते, पण महिलांच्या मनावर ती खोल जखम करते. ती बघ किती समजूतदार आहे, फलाणी बाई असं कधीच वागत नाही, तू तिच्यासारखी का नाही, अशी वाक्य महिलांच्या आत्मसन्मानाला थेट धक्का देतात. महिलांना असं वाटतं की माझ्या व्यक्तिमत्वाला, माझ्या प्रयत्नांना, माझ्या अस्तित्वालाच नाकारलं जात आहे. त्यामुळे तुलना ही केवळ शब्दांची चूक नसून भावनिक दुखावणं असतं. अनेक वेळा तुलना विनोदात, रागात किंवा सल्ल्याच्या नावाखाली केली जाते. पण महिलांसाठी ती तुलना नसून कमीपणाची जाणीव असते. जेव्हा समोरचा माणूस इतर कुणाशी तुलना करतो, तेव्हा महिलांच्या मनात प्रश्न उभा राहतो, मी पुरेशी नाही का? हा प्रश्न हळूहळू आत्मविश्वास कमी करतो. त्या स्वतःबद्दल शंका घेऊ लागतात आणि हीच शंका नाराजीत रूपांतरित होते. कधी त्या रागावतात, कधी शांत होतात, तर कधी आतून तुटतात. तुलना फक्त इतर महिलांशीच केली जाते असं नाही, तर कधी आई, बहीण, मैत्रीण किंवा अगदी सोशल मीडियावर दिसणाऱ्या लोकांशीही केली जाते. तिचं घर किती नीट आहे, ती कधीच तक्रार करत नाही, अशा वाक्यांमुळे महिलांना वाटतं की माझे प्रयत्न कुणालाच दिसत नाहीत.
त्या जे करतात ते गृहीत धरलं जातं आणि जे करत नाहीत त्यावर बोट ठेवलं जातं. यामुळे नाराजी वाढत जाते. तुलना करणं म्हणजे अप्रत्यक्षपणे असं सांगणं की तू बदलली पाहिजेस. पण प्रत्येक महिला वेगळी असते. तिची क्षमता, तिच्या भावना, तिचा स्वभाव वेगळा असतो. तुलना केल्याने सुधारणा होत नाही, तर नात्यात दुरावा निर्माण होतो. महिलांना वाटतं की या नात्यात मी स्वतःसारखी राहूच शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर महिलांची ही नाराजी सव्य नसून आत्मसन्मानाला लागलेल्या ठेचांची प्रतिक्रिया आहे. तुलना टाळून स्वीकार आणि कौतुक केलं तर महिलांच्या मनात सुरक्षितता निर्माण होते. कारण महिलांसाठी प्रेम म्हणजे तुलना नव्हे, तर स्वीकार असतो. 5. आठवणी आणि वचनं विसरणं महिलांच्या नाराज होण्यामागचं 5वं महत्त्वाचं कारण. महिलांच्या नाराज होण्यामागचं 5वं मोठं कारण म्हणजे आठवणी आणि दिलेली वचनं विसरणं. महिलांसाठी छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. पहिली भेट, खास तारीख, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एखादं साधं पण मनापासून दिलेलं वचन, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर कोरल्या जातात. पण जेव्हा समोरची व्यक्ती या गोष्टी विसरते, तेव्हा महिलांना असं वाटतं की माझ्या भावना, माझं प्रेम आणि माझं महत्त्व कुणालाच लक्षात नाही. ही भावना हळूहळू नाराजीत बदलते. अनेक वेळा पुरुष म्हणतात, अरे, तारीख विसरणं एवढं काय मोठं, पण महिलांसाठी ती फक्त तारीख नसते, तर त्या आठवणीशी जोडलेली भावना असते. त्या दिवशी काय बोललं गेलं, कसं वाटलं, किती आनंद झाला, हे सगळं त्यांच्या मनात जिवंत असतं. त्यामुळे जेव्हा तो दिवस साध्या दिवसासारखा जातो, तेव्हा महिलांच्या मनात रिकामेपणाची आणि निराशेची भावना निर्माण होते. त्यांना वाटतं की मी या नात्यात एकटीच आठवणी जपते. वचन विसरणं हे अधिक दुखावणारं असतं. मी वेळ काढेन, मी तुझ्यासोबत येईन, मी हे नक्की करीन अशी आश्वासनं महिलांसाठी विश्वासाचा आधार असतात. पण जेव्हा ती पूर्ण होत नाहीत किंवा सहज विसरली जातात, तेव्हा विश्वासाला तडा जातो. महिलांना वाटतं की बोललेली वाक्यं फक्त शब्दच होती, त्यामागे भावना नव्हत्या. हीच भावना नाराजीत रूपांतरित होते. आठवणी विसरणं म्हणजे केवळ स्मरणशक्तीची कमतरता नसून महिलांच्या दृष्टीने ते दुर्लक्षाचं लक्षण असतं. माझ्या आनंदाची, माझ्या अपेक्षांची कुणालाच पर्वा नाही असा विचार त्यांच्या मनात येतो. सुरुवातीला त्या समजून घेतात, पण वारंवार असं घडलं की मनात दुरावा निर्माण होतो. थोडक्यात सांगायचं तर महिलांची ही नाराजी सव्य नसून भावनिक दुर्लक्षाची वेदना आहे. छोट्या आठवणी लक्षात ठेवणं, दिलेली वचनं पाळणं आणि त्यांना महत्त्व देणं, यामुळे महिलांना सुरक्षितता, प्रेम आणि विश्वासाची भावना मिळते आणि नातं अधिक घट्ट होतं. 6. आदर मिळणं महिलांच्या नाराज होण्यामागचं 6वं मोठं कारण. महिलांच्या नाराज होण्यामागचं 6वं आणि अत्यंत संवेदनशील कारण म्हणजे आदर मिळणं. महिलांसाठी आदर म्हणजे केवळ मोठ्या शब्दांत बोलणं नाही, तर रोजच्या वागण्यातून दिसणारी किंमत असते. जेव्हा त्यांच्या मताला किंमत दिली जात नाही, निर्णय घेताना त्यांना विचारलं जात नाही, किंवा तुला यात काय कळतं, अशा शब्दांत कमी लेखलं जातं, तेव्हा महिलांच्या आत्मसन्मानाला खोलवर धक्का बसतो. हीच जखम पुढे नाराजीत रूपांतरित होते. अनेक वेळा आदर देणं हे मुद्दाम केलं जात नाही, पण सवयीने होतं. महिलांनी सांगितलेली गोष्ट दुर्लक्षित करणं, त्यांच्या निर्णयावर शंका घेणं किंवा इतरांसमोर त्यांना गृहीत धरून बोलणं, त्या सगळ्या गोष्टी त्यांना अपमानासारख्या वाटतात. महिलांना असं वाटतं की या नात्यात मी फक्त जबाबदाऱ्या पेलणारी व्यक्ती आहे, पण माझ्या विचारांना, माझ्या मतांना काहीच महत्त्व नाही.
ही भावना त्यांच्या मनात खोलवर बसते. आदराचा अभाव फक्त शब्दांपुरता मर्यादित नसतो, तर वागणुकीतूनही दिसतो. मध्येच तोडून बोलणं, निर्णय आधीच घेऊन नंतर कळवणं, किंवा मी ठरवलं तेच होईल तशी भूमिका घेणं, त्यामुळे महिलांना कमीपणाची भावना येते. त्या शांत राहतात, पण मनात नाराजी वाढत जाते. कधी ही नाराजी रागाच्या रूपात बाहेर येते, तर कधी पूर्ण अलिप्ततेच्या रूपात. महिलांना त्यांच्या मताशी नेहमीच सहमत व्हा असं अपेक्षित नसतं, पण त्यांचं मत ऐकलं जावं ही अपेक्षा असते. तू काय विचार करतेस एवढं विचारणंही त्यांच्यासाठी आदराचं लक्षण असतं. पण जेव्हा हा साधा आदरही मिळत नाही, तेव्हा महिलांना वाटतं की या नात्यात माझी ओळखच हरवते. थोडक्यात सांगायचं तर, महिलांची ही नाराजी सव्य नसून आत्मसन्मानाला मिळालेल्या वागणुकीची प्रतिक्रिया आहे. आदर, समजून घेणं आणि सहभागी करून घेणं या गोष्टी महिलांना भावनिक सुरक्षितता देतात आणि नात्याला मजबूत करतात. 7. भावनिक आधार देणं. महिलांच्या नाराज होण्यामागचं 7वं महत्त्वाचं कारण. महिलांच्या नाराज होण्यामागचं 7वं मोठं कारण म्हणजे भावनिक आधार मिळणं. महिलांना आयुष्यात अनेक भूमिका निभावाव्या लागतात. घर, काम, नातेसंबंध, जबाबदाऱ्या, त्या सगळ्यांच्या ओझ्यात त्या कधी थकतात, गोंधळतात, भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटतात. अशा वेळी त्यांना सर्वात जास्त गरज असते ती समजून घेणाऱ्या, पाठीशी उभ्या राहणाऱ्या माणसाची. पण जेव्हा त्या मन मोकळं करण्यासाठी जवळ येतात आणि समोरून दुर्लक्ष, थंड प्रतिक्रिया किंवा फक्त सल्ले मिळतात, तेव्हा त्यांना खोलवर दुःख होतं. अनेक वेळा महिलांनी काही सांगितलं की लगेच उत्तर येतं, यात काय एवढं, हे तर सगळ्यांच्याच आयुष्यात होतं, यावर उपाय हा आहे. पण महिलांना त्या क्षणी उपाय नको असतो, तर समजून घेणं हवं असतं. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे एवढं ऐकलं तरी त्यांना मोठा आधार मिळतो. पण जेव्हा भावना ऐकून घेता लगेच मार्गदर्शन दिलं जातं, तेव्हा त्यांना वाटतं की माझ्या वेदनेला वेळच नाही. भावनिक आधार देणं म्हणजे केवळ बोलण्यात कमीपणा नाही, तर उपस्थितीतही असतो. महिलांच्या डोळ्यातील अश्रू, आवाजातील कंप किंवा शांतपणा हे संकेत समजून घेणं त्यांना एकटं पाडतं. त्या असं वाटू लागतात की या नात्यात मी माझं दुःखही मोकळेपणाने सांगू शकत नाही. ही भावना हळूहळू नाराजीत बदलते आणि नात्यात भावनिक अंतर निर्माण करते. जेव्हा महिलांना वारंवार भावनिक आधार मिळत नाही, तेव्हा त्या स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून त्या शांत, समजूतदार दिसतात, पण आतून त्या तुटत असतात. ही साठलेली वेदना कधी अचानक रागाच्या रूपात, कधी अश्रूंमध्ये, तर कधी पूर्ण अलिप्ततेच्या रूपात बाहेर येते. थोडक्यात सांगायचं तर, महिलांची ही नाराजी सव्य नसून भावनिक एकटेपणाची प्रतिक्रिया आहे. थोडी सहानुभूती, ऐकून घेणं आणि मी तुझ्यासोबत आहे ही भावना दिली, तर महिलांची नाराजी कमी होते आणि नातं अधिक सुरक्षित व मजबूत बनतं. 8. खोटं बोलणं किंवा गोष्टी लपवणं. महिलांच्या नाराज होण्यामागचं 8वं मोठं कारण. महिलांच्या नाराज होण्यामागचं 8वं महत्त्वाचं कारण म्हणजे खोटं बोलणं किंवा सत्य लपवणं. महिलांसाठी नात्यातील सर्वात मजबूत आधार म्हणजे विश्वास. जेव्हा तो विश्वास तुटतो, तेव्हा नाराजी केवळ क्षणिक राहत नाही, तर ती मनात खोलवर घर करते. एखादी छोटी गोष्ट लपवली, अर्धसत्य सांगितलं किंवा नंतर सत्य उघड झालं, तरी महिलांना असं वाटतं की मला समजून घेण्याऐवजी मला फसवलं गेलं. अनेक वेळा खोटं बोलणं मुद्दाम फसवण्यासाठी नसतं, तर तिला वाईट वाटू नये या विचारातून केलं जातं. पण महिलांसाठी खोट हे खोटच असतं, मग त्यामागचा हेतू कितीही चांगला असला तरी.
सत्य उघड झाल्यावर त्यांना वाटतं की जर ही गोष्ट लपवली गेली तर अजून काय काय लपवलं असेल. हा संशय नात्यात विषासारखा पसरतो आणि नाराजी वाढवतो. गोष्ट लपवणं म्हणजे केवळ मोठ्या गोष्टी लपवणं नाही, तर रोजच्या साध्या गोष्टींबद्दलही प्रामाणिक राहणं होय. कुठे गेलो, कुणाशी बोललो, काय ठरलं या सगळ्याबद्दल अंधारात ठेवलं गेलं की महिलांना असुरक्षित वाटतं. त्यांना वाटतं की या नात्यात मला पूर्ण सत्याचा अधिकारच नाही. ही भावना त्यांना आतून त्रास देते. खोटं बोलणं आणि लपवणं याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे संवाद तुटणं. महिलांना मग प्रत्येक गोष्टीत शंका येऊ लागते. त्या शांत राहू लागतात, कमी बोलतात, पण मनात अस्वस्थता वाढत जाते. कधी त्या प्रश्न विचारतात, कधी दूर जातात, तर कधी अचानक राग व्यक्त करतात. थोडक्यात सांगायचं तर महिलांची ही नाराजी सव्य नसून विश्वासघाताची वेदना आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सत्य सांगण्याची हिंमत या गोष्टी महिलांना सुरक्षिततेची भावना देतात. कारण महिलांसाठी प्रेम म्हणजे फक्त जवळीक नाही, तर विश्वासाचं नातं असतं. 9. कृतज्ञता दाखवणं. महिलांच्या नाराज होण्यामागचं नववं महत्त्वाचं कारण महिलांच्या नाराज होण्यामागचं नववं मोठं कारण म्हणजे कृतज्ञता दाखवणं. महिलांनी केलेल्या अनेक गोष्टी त्या प्रेमातून, जबाबदारीतून आणि आपुलकीतून करत असतात. घरासाठी केलेली धावपळ, कुणाची काळजी, लहान सहान त्याग, समजून घेणं या सगळ्या गोष्टी अनेकदा सहज गृहीत धरल्या जातात. पण जेव्हा या प्रयत्नांची दखलच घेतली जात नाही, धन्यवाद किंवा तू खूप छान केलंस असं एक वाक्यही ऐकायला मिळत नाही, तेव्हा महिलांना आतून खूप वाईट वाटतं. अनेक वेळा समोरची व्यक्ती असं समजते की ती तर तिची जबाबदारीच आहे. पण महिलांसाठी जबाबदारीसोबतच भावना देखील असतात. जेव्हा त्यांचे प्रयत्न सतत दुर्लक्षित होतात, तेव्हा त्यांना वाटतं की माझं काम, माझं योगदान कुणालाच दिसत नाही. ही भावना हळूहळू नाराजीत बदलते. त्या बोलत नाहीत, पण मनात प्रश्न राहतो, मी जे करते त्याची काहीच किंमत नाही का? कृतज्ञता दाखवणं म्हणजे फक्त मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करणं नाही, तर छोट्या गोष्टींनाही मान्यता देणं होय. वेळेवर जेवण बनवणं, काळजीपूर्वक विचार करणं, एखाद्याला समजून घेणं या गोष्टी महिलांसाठी प्रेमाची भाषा असतात. पण जेव्हा त्या गृहीत धरल्या जातात, तेव्हा महिलांना भावनिक थकवा येतो. त्या असं वाटू लागतात की मी फक्त देतच राहते, पण मला काहीच मिळत नाही. कृतज्ञतेचा अभाव हळूहळू नात्यातील आनंद कमी करतो. महिलांचा उत्साह कमी होतो, त्या पूर्वीसारख्या मनापासून गोष्टी करत नाहीत. बाहेरून त्या शांत दिसतात, पण आतून नाराज असतात. ही नाराजी कधी रागात, कधी उदासीनतेत, तर कधी दूर जाण्यात व्यक्त होते. थोडक्यात सांगायचं तर महिलांची ही नाराजी सव्य नसून अदृश्य प्रयत्नांची वेदना आहे. थोडं कौतुक, साधं धन्यवाद आणि मनापासून दिलेली दाद या छोट्या गोष्टी महिलांच्या मनाला मोठा आधार देतात आणि नात्यात आपुलकी टिकवून ठेवतात. 10. संवाद टाळणं. महिलांच्या नाराज होण्यामागचं 10वं आणि शेवटचं कारण महिलांच्या नाराज होण्यामागचं 10वं आणि सर्वात गंभीर कारण म्हणजे संवाद टाळणं. नात्यात काही अडचण आली, गैरसमज झाला किंवा मन दुखावलं, तेव्हा संवाद होणं अत्यंत गरजेचं असतं. पण अनेक वेळा समोरची व्यक्ती शांत राहणं, दुर्लक्ष करणं किंवा आता बोलायचं नाही अशी भूमिका घेते. महिलांसाठी हा मौन म्हणजे शांतता नसून शिक्षा असते. कारण त्यांना वाटतं की माझ्या भावनांपासून तू पळ काढतोस. संवाद टाळणं म्हणजे फक्त बोलणं बंद करणं नाही, तर प्रश्नांना टाळणं, विषय बदलणं किंवा नंतर बघू म्हणत गोष्ट लांबवणं होय.
महिलांना बोलून सगळं स्पष्ट करायचं असतं, कारण बोलणं ही त्यांची भावनिक प्रक्रिया असते. पण जेव्हा त्यांना ही संधीच मिळत नाही, तेव्हा त्यांच्या मनात अस्वस्थता वाढते. त्या विचार करू लागतात, गैरसमज वाढतात आणि छोटी गोष्ट मोठ्या नाराजीत बदलते. संवाद नसेल तर महिलांना असं वाटतं की या नात्यात माझ्या भावनांना जागाच नाही. त्या कधी रडतात, कधी रागावतात, तर कधी पूर्ण शांत होतात. ही शांतता धोकादायक असते, कारण ती हळूहळू नात्यात दुरावा निर्माण करते. संवाद टाळणं म्हणजे समस्येपासून पळणं, आणि याची किंमत शेवटी नात्यालाच मोजावी लागते. समारोप थोडक्यात सांगायचं तर, महिलांच्या नाराज होण्याच्या या 10 सवयी खरंतर सवयी नसून भावनिक गरजांची आणि अपेक्षांची प्रतिक्रिया आहेत. ऐकून घेणं, भावना कमी लेखणं, वेळ देणं, तुलना करणं, आठवणी विसरणं, आदर देणं, भावनिक आधार देणं, खोटं बोलणं, कृतज्ञता दाखवणं आणि संवाद टाळणं, या सगळ्यांचा एकच अर्थ आहे: समजून घेण्याची कमतरता. जर थोडंसं लक्ष, आदर, प्रामाणिकपणा आणि मनापासून संवाद दिला, तर महिलांची नाराजी आपोआप कमी होते आणि नातं अधिक मजबूत, प्रेमळ आणि टिकाऊ बनतं.